सुंदर पक्ष्यांची चित्रे, सुंदर सुंदर खेळण्या आणि त्यातून निरागस चेहऱ्यांवर उमटलेले हे भाव बघितले की क्षणभर आपल्यालाही लहान होऊन त्यांच्यामध्ये रमावंसं वाटेल, खेळावं, बागडावंसं वाटेल. या अंगणवाडीत वेळोवेळी मुलांच्या वजन, उंची यांची नोंद ठेवली जाते. मुलांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते. अशा या आगळ्या वेगळ्या अंगणवाडीच्या कामाची दखल घेतली नसती तरच नवल. हे तर झाले लहान मुलांच्या शिक्षणाचे उपक्रम, पण या व्यतिरिक्तही अनेक उपक्रम अंगणवाडीत राबवले जातात. त्यात मदर केअर सेंटर, जिथं गरोदर महिला ह्या आपले 12 वाजेपर्यंत काम करून घरचं आणि 12च्या नंतर मग त्यांना आराम मिळावा म्हणून इथं मदर केअर सेंटर सुरू केलेले आहे, जिथे त्या आपल्या घरून आणलेलंच गरम ताजा आहार खातात दुपारच्या वेळेला आणि 2-1 तास विश्रांती करतात. आणि स्तनदा महिलांना आम्ही बरंच मार्गदर्शन करतो की बाळाला कसं सांभाळलं पाहिजे किंवा स्तनपानाच्या पद्धती वगैरे सगळं. भिंतीवरचे प्रबोधनात्मक चित्र, घोषवाक्य, सुविचार, गाड्यांच्या वेगाविषयीची मर्यादा, वृद्धांना गप्पा मारता याव्यात यासाठी तयार केलेली सिमेंटची बाकडं, संत महात्म्यांची भिंतीचित्र हे सर्व बघितलं की डोळ्यांची पारणं फिटतात. गावात फिरत असताना अशाच आश्चर्यकारक धक्क्यांमधून अजून एक आश्चर्याचा धक्का म्हणजे की प्रत्येक घरावर घर क्रमांक आणि घरातील प्रमुख पुरुषाच्या नावासमोर स्त्रीचं नावही बघायला मिळालं. हे बघून साहजिकच मनात कुतूहल जागं झालं आणि त्यामागचा विचार काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता प्रत्येक घरावर 2 नावं टाकलेले, नवरा आणि बायकोची. कारण एखाद्या असं आमच्या गावामध्ये नाहीये, परंतु काही काही गावामध्ये असं पाहावयास मिळतं की नवरा दारू पिलेला असतो, कधी केव्हाही ते घर विकून टाकू शकतो. त्यासाठी त्यांनी प्रथमच असा उपाय केला की घराच्या 8 मध्ये नवरा आणि बायको दोघांचे नाव जोडले गेलेले आहे. जर नवऱ्याला वाटलं घर विकायचं तर बायकोच्या संमतीशिवाय ते घर विकले जाऊ शकत नाही, अशी कटकशी अशी भूमिका घेऊन त्यांनी हा निर्णय धाडसीने केलेला आहे. गावामध्ये फिरताना उपक्रमांची कमतरता नाही. आणखी एक उपक्रम, पण आधुनिक, प्रगतशील, गावाच्या सुरक्षेसाठी म्हणजेच CCTV. संपूर्ण गावामध्ये एकूण 42 CCTV आहेत. गावामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कार्यालयात या यंत्रणेद्वारे कळते. ऍक्च्युअली त्यांच्या शरीराची ठेवणच तशी आहे, पण प्रथम दर्शनी कोणाला वाटते की हा माणूस हा असा असेल, तर मलाही त्यावेळेस तशी शंका आली. पण नंतर जेव्हा त्यांच्याशी संवाद झाला, कसं असतं, माणूस दिसण्यावरून चांगला किंवा वाईट नसतो, त्याच्यामध्ये जे काही विचार असतात चांगले किंवा वाईट. चांगले विचार असेल तर तो चांगला माणूस असतो, वाईट विचार असेल तर तो वाईट माणूस असतो. भास्कररावांबद्दल मला त्यांच्याकडून जेव्हा ऐकलं, त्यांच्या योजना आणि त्यांच्या डोक्यात ज्या काही कल्पना आहेत त्या ऐकल्यानंतर कळलं की हा माणूस सर्वसाधारण माणूस नाहीये. याच्यामध्ये काही दैवी गुण आहेत जे तो सोबतच घेऊन आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत त्या चांगल्या गुणाचा त्यांनी गावासाठी त्याचा जास्त फायदा करून घेतलेला आहे. म्हणून भास्करराव हा माणूस दिसायला जरी हे नसला, सुंदर नसला, तरी त्याचं मन खूप सुंदर आहे आणि मन सुंदर असल्यामुळे ते त्यांचं गाव सुंदर करू शकतं. ऑक्सिजनची गोष्ट घ्या, झाडापासून ऑक्सिजन मिळतोय. एका माणसाला 28 किलो ऑक्सिजन लागतोय. एक झाड 7 किलो ऑक्सिजन देते, म्हणजे एका माणसाला जगायला 4 झाडं लागते. मग ज्या गावात 5,000 लोकसंख्या आहे त्या गावात 20,000 झाडाची रोज संख्या पाहिजे ना. हे ज्या वेळेस समाजाला समजणार नाही तोपर्यंत तो पुढे होऊन करणार नाही. फक्त ही सरकारी योजना करा म्हणल्याने समाज करत नाही. त्यासाठी समाजाच्या प्रबोधनाची जास्त गरज आहे. माझ्या गावातील महिलांनी, तरुणांनी या कामी समजून घेतलं. आम्ही त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे गाव आज या नावारूपाला आलं, एवढा विकास झाला. खूप चांगले दिवस आहे, खूप चांगली व्यवस्था आहे. परंतु फायदा हा गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने बोर्डीने जर करून घ्यायचा ठरला तर आपल्या महाराष्ट्रात तरी मला काही अवघड वाटत नाही. त्यासाठी माझ्या महाराष्ट्रातील, देशातील सगळ्या जनतेला हात जोडून विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा फायदा करून
आपल्या गावाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. चक्की आहे ते वर्षाला काय बिल येत असं त्याचं नाही आम्ही सांगू शकत, पण चक्की फुकट आहे दळायला. गावामध्ये सगळ्याच बाबी आघाडीवर आहेत. यामध्ये एक आश्चर्यकारक म्हणजे गावातील पण भारतातील पहिली मोफत पिठाची गिरणी आहे ना धक्कादायक. या गिरणीमध्ये गावकऱ्यांना वर्षभर हवे तेवढे दळण मोफत दळून मिळते आणि या बदल्यात गावकरी ग्रामपंचायतीला नियमितपणे आगाऊ वार्षिक कर भरतात. की आम्हाला दळण्यासाठी वेगळे पैसे तर द्यावेच लागायचे, पण ग्रामपंचायतचा टॅक्स, गावाचं घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर सगळा टॅक्स मिळून 2000 रुपये वर्षाचे आम्हाला लागायचे. तर या मोफत पिठाच्या गिरणीचा असा फायदा झाला की आम्ही जे दळण दळून आणतो आता फक्त आम्हाला वर्षाकाठी 2000 रुपये लागतात. आणि जे दळून आणतो आमच्या इथे काही लग्न कार्य काही असलं किंवा वाढदिवस असले, कोणाचे कार्यक्रम असले तरी आम्हाला तिथे मोफत दळण दिलं जातं. आता बाकीचे जे गावाचे स्टुडंट्स असतात त्यांना जर कॉलेजेसमध्ये जर विचारलं की कुठलेत तुम्ही, तर त्यांना सांगायला अफोर्ड फील होते की आम्ही गावातलेत म्हणून. पण आमच्या इथल्यांना तसं काही वाटत नाही, कारण की गावाची इतकी प्रसिद्धी झाली आहे आणि इथले सगळ्यांनाच मीन्स भरपूर फेमस झालंय पेपरमध्ये, न्यूजमध्ये. तर त्याच्यामुळे काही असं वाटत नाही की खेड्यातले आहे म्हणून. उलट आम्ही प्राऊडली सांगू शकतो की आम्ही पाटोद्याचे आहेत म्हणून. आणि असं मुलींच्या विषयी जरी बोलायला गेलं तर इथल्या मुली मीन्स लग्नांचं जसं झालं की इथल्या बाकी कसं खेड्यांमध्ये म्हटलं की मुली नको म्हणतात लग्नासाठी, पण इथं जर म्हटलं स्थळ इथलं जर असेल तर मुली नाही म्हणू शकत नाही, कारण की इथलं कसं वातावरण म्हणायला गाव आहे पण वाटत नाही की खेडं असेल. जी ग्रामविकासाची संकल्पना आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने गावामधल्या ज्या 7 प्रकारच्या संपदा आहेत, संपत्ती आहेत, त्यांचं संरक्षण, संवर्धन करणं आणि शाश्वत उपयोग करणं. मग त्यामध्ये भूसंपदा, जलसंपदा, वनसंपदा, गोसंपदा, जीवसंपदा, ऊर्जा संपदा आणि जनसंपदा. आणि जनसंपदेमध्ये किमान 4 प्रकारच्या गोष्टी येतात. त्यामध्ये शिक्षण, संस्कार, आरोग्य आणि स्वावलंबन. तर या सगळ्या गोष्टींवर काही ना काही प्रमाणामध्ये या पाटोद्यामध्ये काम होणं चालू. म्हणजे त्या गावातील लोकांनी सुरुवातीलाच 100% टॅक्स भरायचा आणि वर्षभर मोफत पिठाच्या गिरणीमधून दळण घेऊन जायचं. आणि ती गोष्ट मला आवडल्यामुळे ती गोष्ट मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये इम्प्लिमेंट केली. आणि आज आमच्या जिल्ह्यामध्ये कर वसुलीचा मोहिमेचा जो पॅटर्न निर्माण झालेला आहे, ज्याला की शासन स्तरावर सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्हाला अप्रिशिएट करण्यात आलेला आहे. आणि जवळपास सर्व ग्रामपंचायतीने आता कर वसुलीची मोहिमेमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या जिल्ह्याने आघाडी घेतलेली आहे. आम्ही त्या गावाला जनसुविधेमधून स्मशानभूमीचं कामकाज दिलेलं आहे. यावर्षी ग्रामपंचायतीचं कार्यालय सुद्धा मंजूर केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना आम्ही डीबीडीएफ मधून कर्ज देऊन घनकचरा व्यवस्थापनाचं चांगल्या प्रकारे कामकाज व्हावं म्हणून ट्रॅक्टर सुद्धा दिलेले. त्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ओला कचरा, सुका कचरा याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं जाते. त्याचबरोबर आम्ही निर्मल भारत अभियानामधून त्या गावाला 20 लाख रुपये दिलेले आहेत की ज्या माध्यमातून त्यांनी सांडपाण्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलेलं आहे आणि त्या पाण्याचा पुनर्वापर सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेला आहे. पाटोद्यात जिवंतपणी सुख समाधान तर लाभतंच, पण जीवनाची शेवटची यात्रा ही सुखद व्हावी यासाठी पाटोदावासियांनी बांधलेली ही स्मशानभूमी. एकेकाळी अंत्यविधी कुठे व कसा करावा या चिंतेत गावकरी असायचे, पण या अशा नंदनवन असणाऱ्या स्मशानभूमीनं गावकऱ्यांचा हाही प्रश्न पूर्णत्वास गेला. पश्चिम मतदारसंघातील एक गाव माझं पाटोदा गंगापूर. खरं तर मला अभिमान वाटावा असं ते गाव आहे. मी ग्रामीण भागामध्ये जिल्ह्यात फिरत असताना अनेक गावं पाहिलेले आहेत, परंतु पाटोद्यामध्ये गेल्यानंतर एक वेगळा आनंद मला भेटतो. आज राष्ट्रपती पदक त्या गावाला मिळालेलं आहे. अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विशेषतः गावातील जी व्यवस्था आहे, खऱ्या अर्थानं ग्रामीणमध्ये काय आवश्यकता आहे, लोकांना काय पाहिजे ते पाहायचं असेल तर फक्त ते पाटोदा गावामध्ये पाणी असेल, लाईट असेल किंवा मुलांचं शिक्षण असेल, तिथलची स्वच्छता, या सगळ्या बाबी ज्या आपण अनेक वेळा घोषणा करतो. आमच्यासारखे पुढारी सुद्धा असे म्हणतात की गाव